नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर राज्य शासनाने 231 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाला मंजुरी दिली आहे. या योजनेत तांदूळ, गहू, मका, श्री अन्न, कापूस आणि ऊस पिकांसाठी अनुदान, प्रशिक्षण, बियाणे, कीड व्यवस्थापन आणि अनेक नवीन घटकांचा समावेश आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GR मधील प्रत्येक महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर योजना आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान म्हणजे NFSNM. शासन निर्णय दिनांक 11 मे 2026. एकूण मंजूर निधी रुपये 23,152.50 लाख म्हणजेच रुपये 231.52 कोटी. तर या योजनेचा मुख्य उद्देश पाहूया. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अन्नधान्य उत्पादन वाढवणे, शेतीची उत्पादकता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि मृदा आरोग्य सुधारणा करणे. तर कोणत्या पिकांसाठी किती निधी? तर अन्नधान्य पिके म्हणजे भात रुपये 11 कोटी, गहू रुपये 7 कोटी, मका रुपये 17.77 कोटी आणि श्री अन्न म्हणजे बाजरी, नाचणी, ज्वारी इत्यादी रुपये 134.41 कोटी. नंतर व्यावसायिक पिके म्हणजे कापूस रुपये 6.55 कोटी, ऊस रुपये 4.15 कोटी. तर महिलांना मोठे प्राधान्य. तर या GRमध्ये महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महिला शेतकऱ्यांना 30% प्राधान्य. 2026-27 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित. MHDBTवर महिला खातेदारांचे अर्ज प्राधान्याने स्वीकारले जाणार. तर पीक प्रात्यक्षिके. तर योजनेतील 55% निधी पीक प्रात्यक्षिकांसाठी वापरला जाणार आहे. पात्र कोण? तर शेतकरी गट, FPO, सहकारी संस्था. महत्त्वाच्या अटी. तर गटाची नोंदणी 31 मार्च 2026 पूर्वी असणे आवश्यक. निवड FCFS पद्धतीने. एका गटात जास्तीत जास्त 25 शेतकरी आणि ॲग्रिस्टॅक फार्मर ID बंधनकारक. नंतर बियाणे अनुदान. तर कोणत्या संस्थांना लाभ? तर महाबीज, NSC, नाफेड, ICAR, कृषी विद्यापीठे इत्यादी. नंतर शेतकऱ्यांसाठी नियम. तर 1 हेक्टरपर्यंत अनुदान, प्रमाणित बियाणे आवश्यक, ॲग्रिस्टॅक फार्मर ID आवश्यक आणि एकदा लाभ घेतल्यास पुढील 2 वर्षे त्याच घटकाचा लाभ मिळणार नाही. नंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जैविक खते. तर अनुदान अन्नधान्य पिकांसाठी 50% किंवा रुपये 2,500 प्रति हेक्टर आणि व्यावसायिक पिकांसाठी रुपये 50% किंवा रुपये 500 प्रति हेक्टर. नंतर कीड व्यवस्थापन. तर शेतकऱ्यांना कीडनाशके आणि तणनाशकांवर अनुदान मिळणार. प्रति हेक्टर रुपये 2,500 पर्यंत अनुदान. DBTद्वारे थेट खात्यात पैसे. 2 वर्षांपर्यंत पुन्हा लाभ नाही. नंतर शेतकरी प्रशिक्षण. तर प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्ये 4 प्रशिक्षण सत्रे, ICAR, KVK आणि कृषी विद्यापीठांचे मार्गदर्शन आणि प्रति प्रशिक्षण रुपये 30,000 अनुदान. नंतर जिल्हास्तरीय कृषी महोत्सव. तर या GRमध्ये कृषी महोत्सवाचीही तरतूद आहे. कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, आधुनिक तंत्रज्ञान माहिती आणि प्रत्येक जिल्ह्यास रुपये 6 लाख अनुदान. नंतर कापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी. तर गुलाबी बोंडअळी नियंत्रण, कामगंध सापळे, ल्युअर्स पुरवठा, मास ट्रॅपिंग प्रात्यक्षिके. नंतर बायोचार युनिट, प्रति युनिट रुपये 10,000 पर्यंत अनुदान आणि फरदड निर्मूलन 50% किंवा रुपये 5,000 प्रति हेक्टर अनुदान. नंतर ऊस उत्पादकांसाठी योजना. तर सुपर केन नर्सरी, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण रोपे आणि 10 ते 15% उत्पादन वाढीचे उद्दिष्ट. अनुदान रुपये 10,000 किंवा 50% खर्च. पाचट आणि खोडवा व्यवस्थापन रुपये 6,000 प्रति हेक्टरपर्यंत अनुदान. तर कोणत्या जिल्ह्यांना लाभ? तर या GRमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आदी अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. तर अर्ज कसा करायचा? तर MHDBT पोर्टलवर अर्ज, ॲग्रिस्टॅक फार्मर ID आवश्यक आणि DBTद्वारे थेट खात्यात अनुदान. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि MHDBTवर अर्ज करा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल
तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.